Hi, good evening everyone. I welcome all of you to the classes of spoken English. In the last class, we were talking about this structure subject plus V1 plus object and subject plus V5 plus object. या दोन स्ट्रक्चर विषयी आपण या आधीच्या क्लासमध्ये बोलत होतो, बरोबर आहे. यावर मी तुम्हाला सांगितले होते क्वेश्चन कशा पद्धतीने तयार करायचे आणि कशा पद्धतीने आन्सर द्यायचे आणि या स्ट्रक्चरचा यूज कुठे करता आणि या स्ट्रक्चरचा यूज कुठे करता हे सर्व मी तुम्हाला या आधीच्या क्लासमध्ये सांगितलं. पण तरी सुद्धा तुमचं मी एकदा रिपीट करतो म्हणजे कसं तुमच्या ब्रेन मध्ये एकदम सक्सेसफुली सेव्ह होईल. तर बघा, ज्यावेळेस आपल्याला क्वेश्चन करायचे असते या स्ट्रक्चरवर त्यावेळेस आपण कशाचा यूज करतो? डू आणि डजचा. कशाचा यूज करतो आपण या ठिकाणी? डू आणि डजचा. डू आणि डज. ज्यावेळेस आपल्याला क्वेश्चन करायचे असते त्यावेळेस आपण या स्ट्रक्चर सोबत डू आणि डजचा यूज करतो सब्जेक्टच्या आधी. आणि या स्ट्रक्चरचा यूज कुठे करतो आपण? उत्तरामध्ये. ज्यावेळेस आपल्याला उत्तर द्यायचं असतं, आन्सर द्यायचं असतं, हे प्रश्न बनवल्यानंतर त्यावेळेस आपण या स्ट्रक्चरचा यूज करतो. पण V1 चा यूज कुठे करतो नेमकं? तर ज्यावेळेस आय, वी, यू आणि दे हे ज्यावेळेस काय येतात? सब्जेक्ट येतात त्यावेळेस आपण या स्ट्रक्चरचा यूज करतो आन्सर मध्ये. आणि या स्ट्रक्चरचा यूज कधी करतो आपण? ज्यावेळेस सब्जेक्ट हे ही, शी, इट, दिस आणि दॅट हे ज्यावेळेस सब्जेक्ट असतात त्यावेळेस आपण या स्ट्रक्चरचा यूज करतो आन्सर मध्ये. समजलं तुम्हाला? आता याच्यावर मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला अजून चांगलं समजेल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही राहुलला ओळखता का? तर आपण कसं म्हणणार इंग्लिश मध्ये? डू यू नो राहुल? तुम्ही राहुलला ओळखता का? बघा, डूचा यूज करतो आपण या ठिकाणी. डू यू नो राहुल? तुम्ही राहुलला ओळखता का? तर बघा, डू यू नो राहुल? तुम्ही राहुलला ओळखता का? हा क्वेश्चन आहे. याचे आन्सर दोन पद्धतीने देतो आपण. तुम्हाला सांगितलं मी पॉझिटिव्ह आन्सर आणि निगेटिव्ह आन्सर. पॉझिटिव्ह आन्सर आपण कसं देतो या ठिकाणी बघा. हो, मी राहुलला ओळखतो. आय नो राहुल. मी राहुलला ओळखतो. ठीक आहे, अशा पद्धतीने. आय नो राहुल. आय नो राहुल. मी राहुलला ओळखतो. अशा पद्धतीने. निगेटिव्ह आन्सर कसं देतो आपण? आय डोंट नो राहुल. मी राहुलला ओळखत नाही. आय डोंट नो राहुल. मी राहुलला ओळखत नाही. अशा पद्धतीने आपण दोन पद्धतीचे आन्सर देतो. या ठिकाणी आपण V1 चा यूज केलाय, बरोबर आहे. या ज्यावेळेस आपण डू न क्वेश्चन करतो त्यावेळेस आपण सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. हे बघा, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. तर आपण या डू मध्ये V1 चा यूज करतो. आय, वी, यू, दे. आता या ठिकाणी आयचा यूज केलाय म्हणून V1 वर्बचा फर्स्ट फॉर्म. आता बघा सेकंड क्वेश्चन या ठिकाणी. आता आपण डज वर क्वेश्चन घेऊ. त्या ठिकाणी ही चा वापर करतात. ही, शी, इट या स्ट्रक्चरचा वापर करतात V5 च्या. फॉर एक्झाम्पल, मला म्हणायचंय तो राहुलला ओळखतो का? तो राहुलला ओळखतो का? तर आपण कसं म्हणणार? डजचा यूज करणार. डज ही नो राहुल? तो राहुलला ओळखतो का? याचा अर्थ काय होतो? तो राहुलला ओळखतो का? डज ही नो राहुल? आणि एक नियम तुम्हाला सांगतो मी. हा नियम माहिती का? लक्षात ठेवा चांगल्या पद्धतीने. काय माहिती का? ज्यावेळेस आपण क्वेश्चन करतो ना, डो ना करो किंवा डज ना करो, त्यावेळेस माहितीये का वर्बचा कधी पण फर्स्ट फॉर्मच येतो. यावेळेस आता इथं डज आलं तर मग आता इथं वर्बचा पहिला फॉर्म आणि पाचवा फॉर्म येईल असं कधीच होणार नाही. या ठिकाणी माहिती का वर्बचा पहिलाच फॉर्म येईल. ते आन्सर मध्ये होतं. समजलं? आता बघायचं आन्सर. डज ही नो राहुल? तो राहुलला ओळखतो का? तर फॉर एक्झाम्पल समोरचा व्यक्ती काय सांगेल? हो, तो राहुलला ओळखतो. तो राहुलला ओळखतो तर कसं म्हणणार? ही नोस. आता या ठिकाणी यस लागेल. ही नोस राहुल. तो राहुलला ओळखतो. आणि जर तो राहुलला ओळखत नसेल तर तो काय म्हणेल? ही डझंट. या ठिकाणी काय येईल? डझंट. ही डझंट नो. आता या ठिकाणी नोस येणार. काय? नो. ही डझंट नो राहुल. तो राहुलला ओळखत नाही. अशा पद्धतीने हे काय दोन्ही पण आन्सर आहे. तो राहुलला ओळखतो, तो राहुलला ओळखत नाही. समजलं तुम्हाला? आता माहिती का आपल्याला काय करायचंय? हे जे दोन स्ट्रक्चर आहे का नाही, यामध्ये माहिती का आपल्याला दोन शब्द पुट करायचे, दोन अक्षर टाकायचे, यामध्ये दोन वर्ड आपल्याला यामध्ये टाकायचे आणि याच्यावर क्वेश्चन्स आणि आन्सर्स आपल्याला तयार करायचे. आज एकदम सिंपल आहे. आणि जे आपण क्वेश्चन्स घेणार आहोत ना या ठिकाणी ते माहिती का बऱ्याच ठिकाणी आपण ज्यावेळेस बोलतो व्यवहारामध्ये त्या ठिकाणी माहिती का त्या स्ट्रक्चरचा यूज केला जातो, त्या क्वेश्चनचा यूज केला जातो. तर बघा ते स्ट्रक्चर त्या ठिकाणी लिहून देतो तुम्हाला. एकदम सिंपल स्ट्रक्चर आहे. तर सुरुवातीला माहिती का डू आणि डजचा क्वेश्चन करायचा असेल तर डू आणि डजचा वापर करायचाच नेहमी करता. सिंपल प्रेझेंट टेन्स आहे डू आणि डज.
क्वेश्चन करायचं असेल तर. आता बघा स्ट्रक्चर काय आपलं, सब्जेक्ट प्लस आता या ठिकाणी वॉन्ट, काय वॉन्ट ऑब्लिक वॉन्ट्स, काही वॉन्ट येईल किंवा वॉन्ट्स येईल, हा एक शब्द यूज करतोय आपण. आणि परत एक शब्द कोणता माहिती आहे का, लाईक आणि लाईक्स, LIKES लाईक्स, या दोन शब्दाचा आपल्याला यूज करायचा आहे. प्लस याच्यानंतर प्लस साइन, प्लस 2 प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, हे स्ट्रक्चर आहे आपलं. एकदम सिंपल स्ट्रक्चर आहे, काही अवघड आहे यामध्ये काहीच नाही. ते स्ट्रक्चर आपलं जे अगोदरचं होतं ते, यामध्ये आपण काय फूट केलंय फक्त माहिती का, वॉन्ट आणि टू, वॉन्ट्स, काही ठिकाणी वॉन्ट घ्यायचं, काही ठिकाणी वॉन्ट्स घ्यायचं, नाही तर दोन्ही पण यूज करतात. वॉन्ट बी आणि वॉन्ट्स बी, तुमचं सेंटेन्स चुकीचं येईल त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, फक्त एकाचा यूज करायचा, याचा यूज करायचा किंवा याचा यूज करायचा, याचा वापर करायचा किंवा याचा वापर करायचा. आता बघा याच्यावर क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारले जातात आणि क्वेश्चनचे आन्सर्स कसे द्यायचं हे आपण या ठिकाणी अभ्यासू. आता बघा फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी बघा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला इंग्रजी शिकायची आहे का, मला असा क्वेश्चन विचारायचा आहे एखाद्याला, तुम्हाला इंग्रजी शिकायची आहे का, त्यावेळेस या स्ट्रक्चरचा यूज केला जातो, तुम्हाला इंग्रजी शिकायची आहे का. तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये बघा, क्वेश्चन करायचा, मग कसा वापर करणार आपण, डूचा. या ठिकाणी घेणार आपण डू, सब्जेक्ट घेणार यू, डू यू. आता घ्यायचं बघा वॉन्ट, डू यू वॉन्ट टू, डू यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश. याचा अर्थ काय, तुम्हाला इंग्रजी शिकायची आहे का, डू यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश, तुम्हाला इंग्रजी शिकायची आहे का. तर याचा आन्सर दोन पद्धती राहील, एक पॉझिटिव्ह आन्सर आणि एक निगेटिव्ह आन्सर राहील. पॉझिटिव्ह आन्सर कसं राहील आपला बघा, हो मला इंग्रजी शिकायची आहे, तो समोरचा व्यक्ती सांगेल, ज्याला आपण हा प्रश्न विचारला त्याला, डू यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश, तुम्हाला इंग्रजी शिकायची आहे का, तर मग तो समोरचा व्यक्ती सांगेल, हो मला इंग्रजी शिकायची आहे, आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश, कसं म्हणेल तो, पॉझिटिव्ह आन्सर आहे, आय वॉन्ट, या ठिकाणी वॉन्टचा यूज करायचा, आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश, समजून गेले. ओके, आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. बघा हे झालं पॉझिटिव्ह आन्सर. यामध्ये काय केलंय आपण, फक्त डू यू काढून टाकलाय, बाकी आय टाकलाय, फक्त स्वतः आन्सर देते म्हणून, आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश, मला इंग्रजी शिकायची आहे. तर मला इंग्रजी शिकायची नसेल तर डूचं काय होईल, डोंट होईल, आय डोंट वॉन्ट टू लर्न इंग्लिश, मला इंग्रजी शिकायची नाही, आय डोंट वॉन्ट टू लर्न इंग्लिश. समजलं तुम्हाला. अजून एक क्वेश्चन आपण या ठिकाणी घेऊ, म्हणजे तुमच्या चांगलं लक्षात बसेल. याच्यावर तुम्हाला अनेक क्वेश्चन्स तयार करायचे, हे फक्त तुम्हाला फॉर एक्झाम्पल देतोय मी. वॉन्टवर काही एक्झाम्पल घेऊ, काही लाईकवर, दोन एक्झाम्पल घेऊ, दोन डूचे घेऊ, दोन डचचे एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, आता डूचं हे पहिलं एक्झाम्पल झालं, अजून एक एक्झाम्पल बघू आपण. फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं आहे की बा तुम्हाला तिला पाहायचं आहे का, तुम्हाला तिला भेटायचं आहे का, असे अनेक क्वेश्चन तुम्ही तयार करू शकता. आपण तुम्हाला तिला पाहायचं आहे का हा क्वेश्चन घेऊ आपण. तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, तुम्हाला तिला पाहायचं आहे का, डू यू वॉन्ट टू सी हर, कसं म्हणणार इंग्लिशमध्ये आपण, बघा क्वेश्चन या, डू यू वॉन्ट टू सी हर, डू यू वॉन्ट टू सी हर, तुम्हाला तिला पाहायचं आहे का. तर समोरचा व्यक्ती दोन आन्सर देईल तुम्हाला, एक तर हो मला तिला पाहायचं आहे किंवा मला तिला पाहायचं नाही. तर कसं आन्सर देईल तो इंग्लिशमध्ये, पॉझिटिव्ह आन्सर, हो मला तिला पाहायचं आहे, तर म्हणेल तो आय वॉन्ट टू सी हर, मला तिला पाहायचं आहे. निगेटिव्ह आन्सर कसं देईल तो, आय डोंट वॉन्ट टू सी हर, मला तिला पाहायचं नाही, आय डोंट वॉन्ट टू सी हर, मला तिला पाहायचं नाही. समजलं तुम्हाला. एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं, याच्यापेक्षा सोप्या पद्धतीने तुम्हाला कोणीच नाही सांगणार. बघा याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स तयार करायचे. आता याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या, मी याला लगेच पुसून घेतो कारण आपल्याला काही क्वेश्चन घ्यायचे. ओके, स्क्रीनशॉट घ्यायचा, डन, हे पुसून घेतो मी आता. ओके, आता बघा डजवर क्वेश्चन बघू आपण. फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय त्याला व्यवसाय सुरू करायचा आहे का, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये बघा, डज he want to start a business,
याचा अर्थ काय, त्याला व्यवसाय सुरू करायचा आहे का. डज ही वॉन्ट टू स्टार्ट अ बिझनेस, याचा आन्सर दोन पद्धतीने असेल, एक पॉझिटिव्ह आन्सर एक निगेटिव्ह आन्सर. पॉझिटिव्ह आन्सर कसं असेल बघा, हो त्याला व्यवसाय सुरू करायचा आहे, त्याला व्यवसाय सुरू करायचा आहे, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये तो, ही वॉन्ट्स, ही वॉन्ट्स. आता या ठिकाणी वॉन्ट नाही येणार, काही वॉन्ट्स येईल बघा, या ठिकाणी वॉन्ट्स यूज होतो, डज आपण वापरतोय ना, मग काय होईल वॉन्ट्स. ही वॉन्ट्स, he wants to start a business. he wants to start a business, त्याला व्यवसाय सुरू करायचा आहे. याचा अर्थ काय, त्याला व्यवसाय सुरू करायचा आहे. he wants to start a business. आता निगेटिव्ह आन्सर कसं राहील बघा या ठिकाणी, आता या ठिकाणी काही डझंट येईल, कारण निगेटिव्ह आन्सर आहे. he doesn't. आता या ठिकाणी वॉन्ट्स नाही आला, काही वॉन्ट येईल. ही डझंट वॉन्ट टू स्टार्ट, बाकी सेम तसं ही डझंट वॉन्ट टू स्टार्ट अ बिझनेस. ही डझंट वॉन्ट टू स्टार्ट अ बिझनेस, त्याला व्यवसाय सुरू करायचा नाही. ही डझंट वॉन्ट टू स्टार्ट अ बिझनेस, त्याला व्यवसाय सुरू करायचा नाही. अशा पद्धतीने प्रत्येक क्वेश्चन घेऊ आपण या ठिकाणी, म्हणजे तुम्हाला चांगलं समजेल. फॉर एक्झाम्पल एखादी मुलगी आहे, एखादी मुलगी आणि तिला जॉब करायचा आहे का, मला असं विचारायचं तुम्हाला, एखादी मुलगी आहे का, तिला जॉब करायचा आहे का, तिला जॉब करायचा आहे का, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये बघा, डज शी वॉन्ट टू डू अ जॉब, तिला जॉब करायचा काय, जॉब म्हणजे काय नोकरी, तिला नोकरी करायची आहे का. डज शी वॉन्ट टू डू अ जॉब, तिला जॉब करायचा आहे का, तर याचा आन्सर कसा राहील दोन पद्धतीने, हो तिला जॉब करायचा आहे, तिला जॉब करायचा नाही. तर बघा आन्सर कसं द्यायचं मग, हो तिला जॉब करायचा आहे, शी वॉन्ट्स. आता या ठिकाणी काय येईल माहिती का, वॉन्ट्स येईल, वॉन्ट नाही येणार, काही वॉन्ट्स येईल, कारण आन्सर देतोय आपण, V5 चा यूज येईल, V5 चा वापर होईल. शी वॉन्ट्स टू डू अ जॉब, तिला जॉब करायचा आहे. याचा अर्थ काय या वाक्याचा, तिला जॉब करायचा आहे. शी वॉन्ट्स टू डू अ जॉब, तिला जॉब करायचा आहे. निगेटिव्ह आन्सर कसं राहील आपलं, हे झालं पॉझिटिव्ह आन्सर, बरोबर आहे. आता ही निगेटिव्ह आन्सर, शी डझंट, या ठिकाणी काय डझंट येईल. शी डझंट वॉन्ट, या ठिकाणी वॉन्ट येईल, वॉन्ट्स नाही येणार, काय वॉन्ट येईल. शी डझंट वॉन्ट टू डू अ जॉब, तिला नोकरी करायची नाही. शी डझंट वॉन्ट टू डू अ जॉब, तिला नोकरी करायची नाही. तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल वॉन्ट वरचे एक्झाम्पल, डू आणि डज वर. मला खात्री आहे, मला आशा आहे. आता आपण माहिती का लाईक आणि लाईक्स वर अशाच पद्धतीने एक्झाम्पल बघू. हे समजलं तुम्हाला, बघा या ठिकाणी लिहितो मी आता कशावर, आता लाईक वर. म्हणजे या ठिकाणी माहिती का दोन स्ट्रक्चर न लिहिता मी एकच स्ट्रक्चर लिहिलं आणि एका स्ट्रक्चर मध्ये दोन शब्द लिहून दिले तुम्हाला, वॉन्ट आणि वॉन्ट्स, लाईक आणि लाईक्स. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी आपण याच्यावरती क्वेश्चन बघू लाईक आणि लाईक्स वर. फॉर एक्झाम्पल लाईक आणि लाईक्स इथे लिहितो मी वरती, म्हणजे तुम्हाला कळेल ते. लाईक ऑब्लिक लाईक्स. फर्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी घेऊ आता. फॉर एक्झाम्पल एखादी मुलगी आहे, नाही मुलगी सध्या आपण डजचं क्वेश्चन नंतर बघू, पहिले आपण डूचे क्वेश्चन बघू. डू यू लाईक, आपल्याला म्हणायचंय तुला इंग्लिश शिकायला आवडते का, तुला इंग्रजी शिकायला आवडते का, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये आपण, डू यू लाईक टू लर्न इंग्लिश, डू यू लाईक टू लर्न इंग्लिश. बघा कसा क्वेश्चन करायचा, तुला इंग्लिश शिकायला आवडते का, आवडते म्हटलं तर लाईकचा यूज करायचा. डू यू लाईक टू लर्न इंग्लिश. समजलं तुम्हाला क्वेश्चन. बघा लाईकचा यूज होतो या ठिकाणी, आपण इकडे वॉन्ट बघितला, आता या ठिकाणी लाईक. डू यू लाईक टू लर्न इंग्लिश, तुला इंग्रजी शिकायला आवडते का, तुला इंग्रजी शिकायला आवडते का. डू यू लाईक टू लर्न इंग्लिश. आता याचा आन्सर दोन पद्धतीने असेल, एक हो मला इंग्रजी शिकायला आवडते आणि एक नाही मला इंग्रजी शिकायला आवडत नाही. तर बघा आन्सर कसं द्यायचं, पॉझिटिव्ह आन्सर. हो मला इंग्रजी शिकायला आवडते, आय लाईक टू लर्न इंग्लिश, आय लाईक टू लर्न इंग्लिश. I like to learn English. Negative answer, I don't like to learn English. I don't like to learn English. I don't like to learn English.
मला इंग्रजी शिकायला आवडत नाही, अशा पद्धतीने. समजलं तुम्हाला? आता आपण काही एक्झाम्पल्स इकडे घेऊ, काही ठीक आहे, काही क्वेश्चन्स आपण इकडे घेऊ. याला तुम्ही लिहून घ्या, याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. डन. पुसू मग हे स्ट्रक्चर राहू देतो. तुला नोकरी करायला आवडते का? तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? डू यू लाईक टू डू अ जॉब? डू यू लाईक टू डू अ जॉब? डू यू लाईक टू डू अ जॉब? तुला नोकरी करायला आवडते का? तर आन्सर कसं असेल? दोन पद्धतीने असेल. हो मला नोकरी करायला आवडते, किंवा नाही मला नोकरी करायला आवडत नाही. तर आपण कसं म्हणणार? पॉझिटिव्ह आन्सर कसं आहे? आय लाईक टू डू अ जॉब. मला नोकरी करायला आवडते. आय लाईक टू डू अ जॉब. मला नोकरी करायला आवडते, अशा पद्धतीने. समजलं? नेक्स्ट निगेटिव्ह आन्सर कसं राहील आपलं? आय डोंट लाईक टू डू अ जॉब. आय डोंट लाईक टू डू अ जॉब. मला नोकरी करायला आवडत नाही. आय डोंट लाईक टू डू अ जॉब. मला नोकरी करायला आवडत नाही, अशा पद्धतीने. समजलं तुम्हाला? आता आपण डजवर क्वेश्चन बघू. कशावर? डजवर. हे आपलं झालं डूवर. आता डजवर काही क्वेश्चन बघू आपण. सेम जसे आपण या डजवर आपण हे क्वेश्चन केले तसेच तुम्हाला याच्यावर क्वेश्चन करायचे. हे फक्त तुम्हाला एक्झाम्पल देतो मी तुम्हाला समजायसाठी. ठीक आहे. आता डजवर आपण एक्झाम्पल बघू या ठिकाणी. डज फॉर एक्झाम्पल, त्याला नोकरी करायला आवडते का? त्याला बिझनेस सुरू करायला आवडते का? मला म्हणायचं त्याला व्यवसाय सुरू करायला आवडते का? तर कसं म्हणणार आपण? डज ही लाईक टू स्टार्ट अ बिझनेस? डज ही लाईक टू स्टार्ट अ बिझनेस? त्याला व्यवसाय सुरू करायला आवडते का? तर कसं म्हणणार? डज ही लाईक टू स्टार्ट अ बिझनेस? मग याचा आन्सर कसं राहील? दोन पद्धतीने राहील आपलं. एक पॉझिटिव्ह आन्सर आणि एक निगेटिव्ह आन्सर. पॉझिटिव्ह आन्सर, हो त्याला व्यवसाय सुरू करायला आवडतो. तर कसं म्हणणार? ही लाईक टू. आता या ठिकाणी लाईक नाही आलं, काय लाईक्स येईल, कारण आपण डजचा यूज करतोय, बरोबर आहे. ही लाईक्स टू स्टार्ट अ बिझनेस. त्याला व्यवसाय करायला आवडतो. निगेटिव्ह आन्सर कसं राहील आपल्याला? बघा, ही डझंट. आता या ठिकाणी लाईक्स नाही आलं, काही लाईक येईल. ही डझंट लाईक टू स्टार्ट अ बिझनेस. त्याला व्यवसाय करायला आवडत नाही. ही डझंट लाईक टू स्टार्ट अ बिझनेस. त्याला व्यवसाय करायला आवडत नाही. अशा पद्धतीने तुम्हाला डू आणि डज वर क्वेश्चन तयार करायचे. हे दोन शब्द वापरले आपण, वॉन्ट आणि वॉन्ट्स, लाईक अँड लाईक्स. समजलं असेल तुम्हाला हे सर्व, मला आशा आहे. बाकी तुम्हाला काय करायचं? हे सर्व लिहून घ्यायचंय आणि तुम्हाला स्वतःच्या मनाने क्वेश्चन्स तयार करायचे, त्याची प्रॅक्टिस करायची, स्वतःच क्वेश्चन विचारायचे आणि त्याचे आन्सर द्यायचे. बाकी व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा. निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय बाय. टेक केअर.